आता खूप झोप लागली आहे, त्यामुळे मी माझ्या खोलीत जातो. तुला फक्त पोटदुखी आहे आणि तू औषधही घेतले आहेस. तसे म्हणताच मीनाने त्याला मिठीत घेतले आणि हसत म्हणाली, भाऊजी, एवढी घाई का? संपूर्ण रात्र आपलीच तर आहे. शेवटी यासाठीच मी पोटदुखीचे नाटक केले होते. किरण थोडा चकित झाला आणि म्हणाला, काय? तो मला मिळवण्यासाठी पोटदुखीचे नाटक केलेस का? तू माझी फसवणूक केली ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. रागाच्या भरात तो तिच्यापासून थोडा दूर झाला. मीना त्याला थांबवत म्हणाली, तू तर लहान मुलांसारखं बोलतोस. मला तुझी खूप गरज आहे, पण तुला काहीच समजत नाही. नमस्कार मित्रांनो, ही कथा अत्यंत रोमॅन्टिक आहे, म्हणून संपूर्ण व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. ही गोष्ट आहे किरणची मेहुणी मीनाची. किरणचा विवाह समारंभ चालू असताना एक विचित्र घटना घडली. वधूच्या शेजारी उभ्या असलेल्या एका आकर्षक मुलीने हसून किरणकडे पाहून एक डोळा मारला. त्यामुळे किरण थोडा चकित झाला. त्याच्या लाजाळू स्वभावामुळे त्याला त्या मुलीला पुन्हा एकदा पाहण्याची हिंमत झाली नाही. पण लग्नानंतर निरोपाच्या वेळी त्या मुलीने हसत हसत म्हटले, भाऊजी, मला चांगले ओळखा. मी तुमची मेहुणी मीना आहे. किरण मंद हसत म्हणाला, हो, नाही विसरणार तुम्हाला. त्यावर ती हसून म्हणाली, या मेहुणीला विसरणे सोपे नाही. किरणने हसून उत्तर दिले, काळजी करू नकोस, मी तुला नाही विसरणार. असे म्हणत किरण त्याची पत्नी रियासह बाहेर गेला. काही दिवसांनी मीना रियाला भेटण्यासाठी तिच्या घरी आली आणि आठवडाभर तिथेच राहिली. मीनाला किरणचा स्वभाव फार आवडायचा. तिला त्याच्याशी खूप गोष्टींबद्दल बोलायचे होते, पण किरणच्या लाजाळू स्वभावामुळे तिला नीट बोलायचं कळत नव्हतं. एके दिवशी रियाच्या आग्रहावरून किरण मीनाला फिरायला घेऊन गेला. तिला त्याच्या जवळून चालताना पाहून किरणातल्या हात जळू लागला. किरण पुन्हा पुन्हा तिच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, मी तुझं अस्तित्व जाणतो, मीना, तू खूप सुंदर आहेस. मीना हसून म्हणाली, मग तू मला का नाही म्हणतोस? आखिरकार मेहुणी सुद्धा कुटुंबाचा एक भाग असते. किरणने उत्तर दिले, पण हे चुकीचे आहे, मीना. मी जर असे केले तर तुमच्या बहिणीवर अन्याय होईल. मला असं काही करण्यास प्रवृत्त करू नका. मीना म्हणाली, तू तर खूप निरागस आहेस. मला वाटतं हे सगळं तुझ्या रियाला सांगावे लागेल. हे ऐकून किरणच्या मनात थरकाप उडाला, पण त्याने स्वतःला नियंत्रित करत सांगितले, मीना, तू खूप खोडकर आहेस. कोणीही तुमच्या शब्दात कसे अडकावे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. पण मी तुमच्या बहिणीच्या विश्वासाला तोडू शकत नाही. किरणचे बोलणे ऐकून मीना पुन्हा चिडली. तिने मनाशी ठरवले आणि म्हणाली, भाऊजी, मी तुम्हाला माझे केले नाही, तर माझे नाव मीना नाही. थोडा वेळ फिरल्यानंतर दोघेही परत आले. रात्री किरण आणि रिया त्यांच्या खोलीत झोपले होते. अचानक त्यांना मीनाच्या खोलीतून जोरात ओरडण्याचा आवाज आला. दोघेही लगेच उठले आणि तिच्या खोलीत पोहोचले. मीना पोट धरून जोरात ओरडत होती. रिया घाबरली आणि विचारू लागली, काय झालं मीना? मीना म्हणाली, दीदी, माझ्या पोटात खूप दुखत आहे. रियाने किरणला काहीतरी उपाय शोधण्यास सांगितले. किरण म्हणाला, काळजी करू नकोस, माझ्याकडे पोटदुखीवर औषध आहे. तू पटकन कपाटातून औषध आण. रियाने तातडीने तिच्या खोलीत जाऊन औषध आणले. औषध घेतल्यानंतरही मीनाला वेदना होत होत्या. रात्री उशीर झाल्यामुळे किरणने रियाला सांगितले, तू जाऊन झोप, मी मीनाची काळजी घेईन. सुरुवातीला ती जायला तयार नव्हती, पण किरणने तिच्याशी नम्रतेने सांगितले, इतकी घाबरलीस का? फक्त पोटदुखी आहे, मीनाने औषध घेतले आहे. काही वेळाने मीना रडायची थांबली, जणू तिला आराम मिळाला. किरणने विचार केला की तिला विचारून तो आपल्या खोलीत झोपायला जाईल. मीना, मला आता खूप झोप लागली आहे, त्यामुळे मी माझ्या खोलीत जातो. तुला फक्त पोटदुखी आहे आणि तू औषधही घेतले आहेस. तसे म्हणताच मीनाने त्याला मिठीत घेतले आणि हसत म्हणाली, भाऊजी, एवढी घाई का? संपूर्ण रात्र आपलीच आहे. शेवटी यासाठीच मी पोटदुखीचे नाटक केले होते. किरण थोडा चकित झाला आणि म्हणाला, काय? तू मला मिळवण्यासाठी पोटदुखीचे नाटक केलेस का? तू माझी फसवणूक केली ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. रागाच्या भरात तो तिच्यापासून थोडा दूर झाला. मीना त्याला थांबवत म्हणाली, तू तर लहान मुलांसारखं बोलतोस. मला तुझी खूप गरज आहे, पण तुला काहीच समजत नाही. किरण थोडा गंभीर होत म्हणाला, हे शब्द तुझ्या तोंडून योग्य वाटत नाहीत, मीना. मीना म्हणाली, मी तुझी मेहुणी आहे. मला अडचणीत का टाकत आहेस? असे म्हणत तू दाराकडे पाहू लागला. रिया तिथे आली आहे का ते पाहण्यासाठी. पण रिया दाराच्या मागे उभी होती आणि त्या दोघांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की तिची धाकटी बहीण अशा गोष्टी करू इच्छित आहे. मीना म्हणत होती, किरण, तू का माझ्या मनाची तहान भागवत नाहीस?
मी आयुष्यभर तुझा उपकार विसरणार नाही. ये आणि मला तुझ्या मिठीत घे. बघ, माझी बहीण सुद्धा इथे नाहीये. इथे फक्त आपण दोघेच आहोत. किरणने निश्चयाने उत्तर दिले, मला माहित आहे, पण तरीही मी तुझ्या बहिणीचा विश्वासघात करू शकत नाही. मीना, तू शुद्धीवर ये, स्वतःवर नियंत्रण ठेव. कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते. तुझा सन्मान जपून ठेव, कारण तुझ्या भावी पतीचा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझ्या वडिलांना सांगणार आहे की लवकरच तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधा आणि तिचे लग्न लावून द्या. मीना म्हणाली, लग्नाचा विचार नंतर होईल, आधी तू मला मिठीत घे. असे म्हणत मीनाने पुन्हा एकदा किरणला मिठी मारली. किरणने रागाने तिच्या गालावर जोरात चापट मारली आणि म्हणाला, तुझी बहीण माझ्यावर किती विश्वास ठेवते हे तुला माहित आहे का? तुला का वाटते की मी तिचा विश्वास तोडावा? नाही, मी कधीच असे करू शकत नाही. होय, मी तुझ्याशी विनोद करतो आणि कधी कधी तुला चिडवतो, पण या सगळ्यालाही एक मर्यादा असते. बरं, रात्री खूप झाली आहे. आता झोपायला जा आणि तुझ्या भाऊजीला माफ कर, कारण मी तुझ्यावर हात उचलला आहे. किरण तिथून निघाला, पण मीना त्याचा हात धरून रडायला लागली आणि म्हणाली, भाऊजी, मला माफ करा. माझा एक गैरसमज होता. मी मित्रांकडून ऐकले होते की भाऊजी आणि मेहुणीच्या नात्यात सर्व काही चालते. पण तुमचा चांगला हेतू पाहून आता मला कळले की माझी चूक झाली आहे. मला लाज वाटते. मी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. भाऊजी, तुम्ही तुमच्या मेहुणीला माफ करणार नाहीत का? किरण म्हणाला, का नाही, फक्त आमच्याच लोकांना माफी आहे. आणि तू तर माझी मेहुणी आहेस. किरणने तिच्या गालावर प्रेमाने थोपटले. किरण झोपायला त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. त्याआधीच रिया खोलीत गेली आणि तिला काही माहीत नसल्यासारखी जाऊन झोपली. पण तिला तिच्या नवऱ्याचा अभिमान होता. दुसऱ्या दिवशी मीना खूप खुश दिसत होती. ती रियाला म्हणाली, रिया, आता मला घरी जायचे आहे, कारण माझ्या परीक्षा जवळ आल्या आहेत. आणि पुढे म्हणाली, भाऊजी, तुम्ही मला घरी पाठवायला येणार का? किरण हसत हसत म्हणाला, हो, का नाही? जर मी मेहुणीचे काम ऐकणार नाही तर दुसरे कुणाचे ऐकणार? त्यानंतर किरण मीनाला तिच्या घरी सोडून आला. आता रिया आणि किरणचा संसार सुरळीत चालू झाला होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशा आणखी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.